नमस्कार मंडळी. हास्याचा साज लेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात सहभागी झाली आहे बॉईज 4 या सिनेमाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या चर्चासत्रामध्ये आज संवाद साधला जाणार आहे ग्राहक आणि त्यांच्या हक्कांविषयी. चला तर मग सज्ज व्हा तुमच्या हक्काचं हास्य मिळवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतील हास्यरथी महारथींना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चर्चासत्र. जोरदार टाळ्या. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयातले तज्ञ मंडळी येतात आणि मग वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आपण त्यांच्याशी हुतुतगुज करतो. नाही 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 हितगुज हितगुज. हा, तेच म्हणायचं होतं मला. हितुसगुज करतो. हितगुज हुतुसगुज तू हुतगुजतो. हितगुज करतो. शी नाही. नाही, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. शेवटपर्यंत हे करतोय आपण त्यांच्याशी आपण हे करतोय आपण. आपण मी आता जे मगाशी म्हटलं ते करतो ह्यांच्या बरोबर आता लगेचच. पण तत्पूर्वी पाहुण्यांचं स्वागत झालं पाहिजे आणि ते स्वागत मी आता करणार आहे पोवाडाने. हो हो मंडळी, नेहमीची आज कविता नाहीये, आज आहे पोवाडा. ऐका. ग्राहक राजा जागा हो, हे ग्राहक राजा जागा हो. ग्राहक राजा तू झोपलेला आहेस, चादर घेऊन आडवा झालायस, तू मरगळलेला आहेस, पण तुला जाग व्हावं लागेल. तुला व्हावं लागेल जाग, तुला व्हावं लागेल हो जाग. तुला जागा व्हावं लागेल, तुला जागा व्हावं लागेल, तुला जागा व्हावं लागेल. जबरदस्त. अंगावर रोमांस आला माहिती. काय पोवाडा हा? काय पोवाडा आहे हा? म्हणजे काय पोवाडाच नाहीये हा. फक्त आपला जो आजचा विषय आहे ग्राहक राजा जागा हो. हो सर. फक्त तो तुम्ही चालीत म्हणाला, दॅट्स इट. हो सर, थँक्यू सर. काल रात्रभर जागून केलाय मी. अरे मग नका जागू तुम्ही. काय रात्रभर तुम्ही जागता पण ऍसिडिटी पोवाड्याला होते ना. सर, काय तुम्ही टाळी विषयाकडे या, विषयाकडे या. लगेचच आपण सुरू करूया. एक मिनिट सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. येस. विचारा. हागरक जांग्या जागा हो, याच्याबद्दल मला एक प्रश्न विचारायचा. हे काय लिहिलंय? हागरक जांग्या मांजा हो. अरे ग्राहक राजा जागा हो असं लिहिलंय ना ते. अच्छा लिहिलंय? असंच लिहिलेलं आहे ते. नाही ते नका परत चेक करू, तुम्ही चुकीचं बोलताय. चुकीचं आहे. बसा खाली, खाली बसा, खाली हरकत बसा. नाही, हरकत नाही. चुकीचं काहीतरी बोलतायत. हो. मुळात एक लक्षात घ्या, आपला जो आजचा विषय आहे ग्राहक राजा जागा हो, ही मोहीम आपण का बरं आखलेली आहे? तर ही मोहीम का आखलेली आहे? कारण आपण ग्राहक आहोत. लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाला कायद्याने काहीतरी अधिकार दिलेले आहेत, काहीतरी हक्क दिलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण जनजागृती करणार आहोत आणि त्या हक्कांचं संरक्षण कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे, हे म्हणतायत ते बरोबर आहे. ग्राहक का म्हटलेलं आहे? ग्राहक का मतलब ही है जिसका है ग्रा उसका है हक. म्हणजे सड्डा हक्क इथे रख. ग्राहक मस्त. याला काय अर्थ आहे? ते हे ना ग्राहक. सर, बोला. मला एक प्रश्न आहे. विचारा. सर, इंजमाम उल हक मध्ये जो हक आहे तो आपला की ग्राहकाचा? चांगला
नाही 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 एक मिनिट मुळात किंवा मग सर इंजमामचा नाही पण मुळात इंजमाम उल हक कुठनं आला पाकिस्तानात नाही जागा नाही विचारत आहे हे काय पाकिस्तान आहे मला सांगा हरकत नाही ऐका हे बघा मुळात इंजमाम उल हकचा इथे संबंधच नाहीये आधी तुम्ही लक्षात घ्या मॅम हे बघा लक्षात काय ना अत्यंत महत्वाची चर्चा आहे बरोबर. तुम्ही जर काहीतरी चुकीचं सांगितलं तर दिशाभूल होणारच आहे बरोबर मुळात मला सांगा तुम्हाला विषय हा सर तेच मला विचारायचं होतं विचारा. आपला जो आजचा विषय आहे हा. आग्र्याला राजा जा रे जा असं म्हणा शब्द पळतात का हो तुम्हाला पाहून तसं लिहिलंय का ते काय लिहिलंय ग्राहक राजा जागा हो असं लिहिलं ते करेक्ट लिहिलेलं आहे तुम्ही चुकताय सर प्लीज बसा ना असं नका करू प्लीज बसा 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 हे बघा मला आधी ना अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आजचा विषय कळलाय का ग्राहक राजा म्हणजे कोण ते कळलंय का आलताप राजा माहितीये लय भारी गाणं म्हणते ती रिक्षामध्ये गाणं म्हणजे ग्राहक राजा कोण नवीन आलाय काय माहिती गाणं म्हणतोय ती नाही हे बघा सर असं नाही हे बघा लक्षात घ्या ग्राहक राजा म्हणजे आपण ग्राहक आहोत नाही नाही आम्ही मोरे आम्ही माने आम्ही वेंगुर्लेकर ते आता विचार केला तर मोरे पण होऊ शकतो उश्श काहीतरीचा मोरे तुमचं अत्यंत चीप लेवलचं फ्लर्टिंग आहे हे विचार केला तर मोरे होऊ शकता वरती तुम्ही हुश्श असा रिप्लाय केलेला आहे अत्यंत चीप लेवलचं फ्लर्टिंग आहे प्लीज लक्ष द्या मी महत्वाच्या विषयावर बोलतोय ग्राहक म्हणजे आडनाव नाही म्हणत आहे मी ग्राहक म्हणजे आपण असतो ग्राहक म्हणजे काय तर गिराईक आपण सगळे गिराईक असतो लक्षात घ्या नाही नाही आमच्यात फक्त अरुण गिरायक आहे याला सगळेच गिरायक बनवतात नाही सर तो भोळा आहे ना बाकी काय नाही गिराईक म्हणजे ये चल तेरे को बनात आहे तसा गिराईक नाही गिराईक म्हणजे कस्टमर म्हणजे ग्राहक आता आपण दुकानात जेव्हा जातो तेव्हा समोरून वस्तू विकणारा जो माणूस असतो तो विक्रेता असतो की नाही तसे आपण ग्राहक असतो कारण आपण त्यांच्याकडनं काहीतरी खरेदी करत असतो बरोबर की नाही तर या ग्राहकांसाठी सरकारने काही कायदे केलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आपले काही हक्क आहेत त्याचं संरक्षण कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो लक्षात घ्या आपण कुठल्याही दुकानात गेलो तर आपल्याला प्रत्येक परचेस मागे एक बिल मिळतं हे बिल अत्यंत महत्वाचं असतं हे बिल आपण आपल्याजवळ ठेवायला बरोबर तर त्यांना कळलेलं मुद्दा इतकाच की छोट्यातली छोटी गोष्ट जरी तुम्ही विकत घेतलीत तरी त्याचं बिल तुमच्या जवळ ठेवायचं कारण बिल हवीत कळलं नाही ते बरोबर आहे पण समजा आपल्याकडे बिलं आहेत आणि एखाद्या दिवशी सगळ्या बिलांची नागिन निघाली नागोबा डुलायला लागला तर सर्पमित्र किती वेळात येईल हे सांगू शकाल क्या बात आहे. मोरे एकदम युनिक प्रश्न आहे म्हणजे बघा ना सर म्हणजे सगळ्या पिढ्यांची अशी नागिन एकत्रच बाहेर आली तर मग एकट्या नागाने बिचाराने काय करायचं सांगा ना सर नाही बरोबर आहे म्हणजे कसं एखाद्या बिलात आली तर आपण काय करू शकतो पण सगळ्याच बिलात जर बाहेर आली तर आपली धांदल होईल ना बाकी काय नाही अरे बिलात अशी नाही बिल असतं एक बिल बिंडो ग्राहक राजा एक बिल असतं लक्षात घ्या तुमच्या प्रत्येक खरेदी मागे तुम्हाला एक खटखट खटखट असा एक कागद येतो बघा एका मशीन मधनं त्याच्यावर लिहिलेलं असतं खटखट असा एक कागद ठीक आहे मग त्याच्यातून नाग येत नाही बा त्याच्यातनं नाग येत नाही त्याच्यातनं जास्तीत जास्त टॅक्स रुपी नाग येऊ शकतो लक्षात घ्या चिटचिट नाही करायची तर काय 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 शिक्षक काय कलईवाला आहे मी कलईवाला आहे मी एक शिक्षक काय शेवटला वाढवायचं मला शिकवू नका मध्ये बोलू नका पहिलं तर महत्वाचा मुद्दा सांगतोय मी ती बिलं जी असतात ती घ्यायची ती बिलं अत्यंत महत्वाची असतात त्याच्यावर किंमत छापलेली असते ती बिलं जी असतात ती उपयोगी पडतात काय असतं एखादी वस्तू जर सदोष आढळली तर आपल्याकडे असलेलं बिल हे ती वस्तू विकत घेतल्याचा पुरावा असतं लक्षात घ्या त्यामुळे बिलं ठेवायची मला एक प्रश्न पडलाय गाजर मांजा ताजा हो गाजर मांजा ताजा हो
दारुण. हे गाजर मांजा ताजा हो लिहिलंय. हे ग्राहक राजा जागा हो हे तुम्हाला दिसतच नाहीये का? हे का मला कळत नाही, हा काय विषय मला आहे? वाटतं त्यांना दिसत नसेल. अरे त्यांना ए problem. परत जर गाजर याला हलवा, याला इथनं हलवा, नाही, याला इथनं हलवा, नाहीतर मी चर्चा सुरू नाही असं नाही करता येणार सर. करणार. अरे बस बस मी बोलतो बस मी बोलतो. प्लीज थांबा. आता पुढे मी बोलणार, मला त्याच्यासाठी बोलवलेलं आहे, मी बोलणार. हा बोला सर बोला. मला एवढं सांगायचं आहे की बिलं जाळा आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर या तारीख. एखादी गोष्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची तारीख बघून घ्यायची, लक्षात घ्या. बरोबर आहे. नाही पण मी बॉईल अंडी घेतो ना, त्याच्यावर तारीखच नसते ना. बरोबर आहे. होय तर मुद्दा बरोबर आहे. आता बोल. बॉईल अंड्यांचा विषय नाहीये इथे. मला एक प्रश्न विचारायचा. बोला बोला. ऍक्च्युली ना मला भेल जाम खायला आवडते माहितीये, पण भेलाच्या कागदावर ना तारीखच लिहिली नसते. तुझ्या यायला तुझ्या अं? सर सर नाही 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 बस खाली बस खाली बस खाली बस बस सांगतो मी सांगतो. उत्तर हे दे. बघा अत्यंत उत्कृष्ट प्रेक्षक आज मला प्रश्न विचारतोय, तर मी तुम्हाला सांगतो हा. हे असले फालतू प्रश्न नाही विचारायचे आणि सुट्या गोष्टींवरती तारीख पाहायची नाही. तारीख ही पॅक गोष्टींवर असते. पॅक्ड गोष्टी असतात ना, ज्या अशा बंद गोष्टी असतात ना, त्याच्यावरती बऱ्याच तारखा असतात. त्याच्यावरती MRP असते, त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते. या सगळ्या तारखा बघायच्या आधी आणि सर, मी परवा कॅलेंडर आणलं, त्याच्यावर तारखाच तारखा आहेत. मग त्याच्यातली मॅन्युफॅक्चरिंग डेट कुठली आणि एक्सपायरी डेट कुठली? प्रत्येक कॅलेंडरवरती जी 31 डिसेंबर तारीख असते ती त्याची एक्सपायरी डेट. सर ग्राहक राजा आहेत, सर, गुड आपले. व्हेरी व्हेरी गुड ग्राहक त्याच्या मनात प्रश्न पडतात, सर. सॉरी सॉरी चांगला प्रश्न आहे. बसा सर तुम्ही बसा. येस बरं नका ना म्हणजे नीट बोलवा मला. ती एक्सपायरी डेटचं बोलला म्हणून आठवलं. हा म्हणजे बोला. येस प्लीज बोला. माझ्या घरी साबण आणतोय की नाही मी, त्याच्यावर एक्सपायरी डेट असते 2024. बर बेनं 5 दिवसात संपते कोण साबण. मग कंप्लेंट कोणाला करायची? हे चुकीचं आहे सर. 2024 तारीख आहे ना, 5 दिवसात संपतो म्हणजे काय? तुम्ही तक्रार करा. अरे करा तुम्ही. कशी तक्रार कराल? साबण आहे तो संपणार, जितका वापराल तितका संपणार. सोपं आहे ना. त्यामुळे कोणाची कंप्लेंट करू शकता? तर बाबा एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास झालाय का, त्या वस्तूमुळे तुम्हाला काही एलर्जी झाली आहे का, काही दुखापत झाली आहे का, तर तुम्ही केस करू शकता ना. नाही मला त्रास झालेला आहे. मला त्रास होतोय आता. झालं. काय आहे, मी जेव्हा साबण लावतो ना तेव्हा माझं डोलं चुरचुरतात. मग डोळ्यात नाही लावायचा साबण. ऍक्च्युली माझा साबण आहे ना सर, माझ्या पाठीपर्यंत पोचत नाही. मग मी कुणावर केस करायला पाहिजे? हात पोहोचत नाही तर मग कोणावर केस कराल? हात पोहोचत नाही तर कोणाला तरी बोलवा आणि हा, सांगा हा, लावायला. बरोबर. तुम्ही येता? घरी बसा, खाली बसा. हे बघा मला खूप ते मॅडम हे बघा लक्षात घ्या, मला अत्यंत मला कळतंय आपण टेलिव्हिजनवर आहोत, मला हो, सर. रिस्पेक्ट आहे, पण हे काहीही बोलतायत सर. नाही ते त्यांना असं वाटलं सर, तुम्ही जवळचे वाटलात म्हणून बोलवलं. जवळचा मग काय साबण लावायला जाऊ पाठीला? तसं म्हणणं मूर्खासारखं आपला काहीतरी. माफ करा. शांत बसा, अजिबात असले काहीतरी प्रश्न विचारू नका मला. सांगतोय ना काहीतरी महत्वाचं. एक्सपायरी डेट वगैरे हे महत्वाच्या गोष्टी आहेत. हो. कोणाला काही बिसवणूक झाली असेल तर आपण तक्रार करू शकतो. हे काय हात पोचत नाही म्हणून फसवणूक झाली का कोणाची काही? ए, बोल. सर मी ग्राहक राजा आहे ना. आहेस तू ग्राहक राजा आहेस. मग मला ग्राहक राणी मिळेल का? अत्यंत युनिक प्रश्न. ग्राहक राजाला ग्राहक राणी नाही मिळत. ग्राहक राजाला काही अधिकार. बालवाडीत आहेस का रे? चौथी. चौथीत नीट प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाही तर मी निघतो आता. नाही सर. नाही मला विचारायचं आहे. विचारा. म्हणजे आपण केबलचं बिल भरतो हा. आणि टीव्हीवर एखाद्या नटाची आपल्याला कॉमेडी नाही आवडली तर आपण पैसे परत मागू शकतो का? मागा मग द्या. अरे 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 वा. हा? 2 दिवस रिहर्सल करतोय, बाकी कुठल्याच गोष्टीत सिंक्रोनायझेशन होत नाही. याच्याच बरोबर होतात. द्या. पर्सनलवर येता का? खरे प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाहीतर चालतेवा, नाही तर मी जातो. जाऊ मी? नाही सर, असं नाही सर, कार्यक्रम चालू आहे सर, बसा ना तुम्ही.
कोणी प्रश्न विचारायचे नाही. दादा तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही शांत बसलाय मगापासून, तुम्ही विचारा. विचारा विचारा. सर मी ग्राहक राजा आहे बरोबर. बरोबर आहेस. तुम्हाला मला जागा करायचं बरोबर. हे बघ एका माणसाला कळलेलं आहे माझा काय उद्देश आहे. गुड गुड गुड, प्लीज बोला. तर मग सर रोज सकाळी 5 वाजता फोन करून मला उठवाल का, मला जाग नाही येत. तुझे शपथ सर. मी जागा करायचं म्हणजे फोन करून उठवणार आहे का मी तुला, मूर्ख माणसा. मी फोन करून हा बावळट आहेत का हे सगळे. सर तुम्ही ग्राहक राजांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही आहात सर. अरे ग्राहक राजा साधा सोपा प्रश्न आहे सर. हे बघा ग्राहक राजा, तुम्ही काळजी करू नका. 5 वाजता उठवायचं मी उठवेन, पण तुमच्यापैकी कोणीतरी 5:45 मला उठवू शकेल का? मी उठवेन. चालेल मला. मी उठवेन. तुम्ही मला उठवा. फक्त मला कुणीतरी 4:30ला उठवा. कोण उठवेल? 4:30. 4:30ला मला मला उठवतो. हा? मी नाईट ड्रायव्हर आहे ना, हा. मी उठवेन. उठतो. हा, चालेल. ए मला कोणी उठवा येऊ नका बाबा. नाही ना तसं कसं. पण ठरलंय ना सकाळी कोणी कोणाला उठवायचं ते. तुम्ही या बने. हे? मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, मी तुम्हाला सकाळी फोन करेन. या. आणि मी आपण- करतो तुम्हाला बरोबर हो. फोन. हा, या. आणि हे बघा या. एकामेकाला व्यवस्थित उठवा. सकाळी लवकर उठायचं आहे. चला चालेल. झोपून चल, घेऊया. या. फालतू चर्चा झालेल्या उगा टाइमपास करायला इकडे ये. वेळ झाल्यानं उठवा. सर 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 अरे ग्राहक काय राजा. करतेस. सर मना आजचा जो विषय तो महत्वाचा मना तुमच्याशी बोलायचा. थँक्यू, प्लीज बोला. घरातल्या घरात घाला हो याच्याबद्दल मला प्रश्न विचारायचा आहे. हे काय काय लिहिलेलं आहे. घरातल्या घरात घाला हो. ग्राहक राजा जागा होला. तुम्ही काय वाचलं. घरातल्या घरात घाला हो. तू घाल घरातल्या घालात. तू घाल घरातल्या घरात. एकदम जबरदस्त परफॉर्मन्स. मला जर अँकर म्हणून कोणी विचारलं की तुझी फेवरेट अँकर कोण, तर मी या बाईंचं नाव घेणार आहे. कमाल होता आजचा परफॉर्मन्स. बॅक टू बॅक पंचेस. वा 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 वा. सोनाली ताई काय म्हणशील. मला ना रसिकाच्या इतक्या चांगल्या चालीत तो पोवाडा म्हणताच येणार नाही, पण ही दुनिया ओ वेड्यांचा बाजार असं तू बेताल कसं म्हणू शकलीस ग्राहक राजाचं गाणं. तुम्ही मॅड आहात सगळेजण. अरुण तुला वंदन करायचंय मला. तू ज्या कुठल्या शाळेत गेलास, जे काही शिकलास, ते ब्रिलियंट आहे. म्हणजे ती डिग्री तू जर दिलीस कोणाला, ते अमृताचे कण दिलेस तू, की तिथं काय लिहिलंय आणि तू काय वाचत होतास. अरे 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 खूप मजा आणलीस. प्रथमेश तुझा जो तुला माहिती आहे छोट्या मुलांच्या कार्टूनमध्ये एक स्लॉथ असतो, तो झाला होता. आणि तुझे केस आणि तुझा आश्चर्यचकित चेहरा आणि ग्राहक राणी तुलाच हवी होती ना. मला तर असं वाटलं ह्याला ना ग्राहक गोटू द्या, काहीतरी करा याचं. का असे प्रश्न पडतायत त्यांना सगळ्यांना. तुम्ही ब्रिलियंट आहात. मी तुम्हाला सगळे तुम्ही माझे ग्राहक राजा आणि राणी आहात. क्वीन. सही. क्रेझी परफॉर्मन्स होता आणि क्रेझी टीमवर्क. आज खूप दिवसांनी हे बोलायला मला खूप मजा येते. मोरे, वेन यू कम ऑन स्टेज यू ऑन द स्टेज. कातिल परफॉर्मन्स. बने पडद्या मागे ते सोफा ते सिनेमा हा तुझा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. अँड वी ऑल आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. मंडळी, खांडेकरचे हरहुन्नरी चौघुले बाबा पडलेत आजारी, पण त्यामुळेच इथे विनोद सादर होणार लय भारी. जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. बाबा पैशाला नाही बाबा. पैशाला काय म्हटलं ना बाबा. गप्प. पैसा नाही थांबा. पैसा मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. मला हॉस्पिटलमध्ये बाबा बाहेर या. नाही ना पैसे बाहेर या बाबा.
पशा मला नाही जाऊ, मला भीती वाटते रे ऑपरेशनची. नाही रे पशा. बाबा काय लहान मुलांसारखं रडताय? अरे म्हातारपण म्हणजे लहानपणच असतं रे बाळा. मला नाही रे ते भीती. इतरांसाठी, तुम्हाला म्हातारपणात तारुण्याची पालवी फुटली आहे. बाबा काल हॉस्पिटलमध्ये पळून गेलात तुम्ही? बरं पळालात ते कसे पळालात? टिकली लावली, डोक्यानं पदर घेतला नाही, आया बनून पळून गेलात? पण तू सुद्धा माझं ऐकत नाही रे. मला भीती वाटते. मला ऑपरेशनची भीती वाटते. मला भीती वाटते. मला या हॉस्पिटलची भीती वाटते. भीती वाटते. का करताय एवढी ओव्हर ऍक्टिंग? तो नाही घेणार आहे बॉईज 5 मध्ये तुम्हाला. ऐका बाबा, पण हे नका करू बाबा. अहो साधं ऑपरेशन आहे, छोटं ऑपरेशन आहे. नाही. फक्त किडनी स्टोन आहे. किडनी स्टोन आहे. छाती कशाला चोळताय किडनी बाबा? किडनी बाबा, आधी ठरवा तुमची किडनी कुठे आहे. काय करताय बाबा? अहो कदाचित डॉक्टर तुम्हाला अर्ध्या दिवसात लगेच डिस्चार्ज पण देतील. लेझरने होणार ऑपरेशन. नाही रे पशा, तुला नाही कळत रे पशा. पशा हा जायची वेळ झाली. मला कळणार आहे. मी आता चाललो. काही क्षण उरले माझे या पृथ्वीवर पशा. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला रे पशा. बाबा बाबा बाबा, अख्ख्या सोसायटीत तुम्ही कोणाला आवडत नाही. अजिबात नाही आवडत. अरे काय सगळे कधी जाता याची वाट बघतायत. अरे काय बोलतोय? अहो एवढा वाद आणला तुम्ही सोसायटीत बाबा. पशा नाही रे पशा नाही. पशा कसं माहितीये का, टॅलेंटेड लोक असतात ना, हा त्यांना देव आपल्याकडे लगेच बोलवतो. अरे टॅलेंटेड लोक नेहमी अल्पयुषी असतात पशा. बाबा बालिशपणा हे एकमेव टॅलेंट आहे तुमच्यात. त्याने काही होणार नाहीये. अहो 70 झाली आहे तुमची. 70 तिप्पट आयुष्य जगलात. एवढे जगलात म्हणजे तुमच्यात टॅलेंट नाहीये. काय बोलतोय पशा? आणि मुळात देवाच्या दरबारात छछोरपणाला टॅलेंट म्हणत नाहीत. कळणार नाही रे पशा, कळणार नाही बाबा. बाबा काय म्हणताय भाऊ? चला येतं का मारायला? एकत्र जाऊया. अरे वत्सरे दादा, तू मर ना वत्सरे, एकटा जाऊन मर ना. काय चिडतायत? नारळ पाणी तरी पितो. अरे ठेव, ठेव. अरे काय ठेव ते नारळ पाणी वत्सरे. ठेव वरती. थांबा थांबा. अरे वत्सरेने सगळी फळं माझी संपवला माहितीये. मुसुंबा खाल्ला, सुंत्रा खाल्ला माझा. सुंत्रा? एका माणसाने ड्रुगन फ्रूट आणला होता. मी म्हटलं आज ड्रुगन फ्रूट खाऊया. अरे तो पण खालास वाचाऱ्या. दृक्ष विसरलात तुम्ही. काय करताय? लाज वाटते का तुला वाचाऱ्या? चला की जरा एकत्र जोडीने जाऊ मारायला. तू वाचाऱ्या. कंपनी म्हणून काय विचार करताय? कंपनी. अरे काय प्रेयस आहे तुमची एकत्र मारायला जाते सोबतीने ते? अरे तसं बसा नाही. इथे. काका काका आय एम सो सॉरी. अहो ते जरा किडनी स्टोन आहे ना, ऑपरेशन म्हणून ते हे झालं. सॉरी. बाय द वे काका, तुम्हाला काय झालंय? नागिन झाली रे. ओ नॉर्मल झालं की सिझेरियन झालं? काही येडे झाले का रे तू? तू आणि बाप दोघं पण येडे झाले का रे? नाही तर. अरे नागिन झाले म्हणजे मी बाळंतन झालं, मला नाग झालं आता नाही ना. अरे नागिन 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 ही अंगावर आजची उठती ना, ती नागिन झाली मला. अरे मग अंगावर उठते, मग तुम्ही तिला आधी झोपवतात कशाला अंगावर? थांबा ना, काय करताय? कशाला बोलताय हे बाबा? मी काय म्हणतो, मला एखादी बरणी दिली ना, तुमची नाकणीची शेपटी पकडून आत टाकू का नागिणीला? काय म्हणताय? अरे तुला कुठला आजार झालाय? किडनी स्टोन. असा बोट घालून काढू तुझा स्टोन वाचायला. काढू? असा कसा तुम्ही बोट घालून खडा काढू शकाल? मग वाचाड्या नागिनची शेपटी धरून बरणीत कसं घालशील वाचाड्या? बोलायचंय मला. काय यांच्या नादी लागताय? अरे मग सांगा ना. यांच्या लेवलला गेलंच पाहिजे का काका? अरे मला त्रास होतो नाही. ते अशक्य. नको ना बाबा, थांबा ना. अहो तुम्हाला एकट्यानं सांभाळताना त्रास होतो, त्यांचं कुठे अजून डोक्याला लावताय मला? जायचे वेद सुरू झाले रे पशा. शांत बसा. जायचे वेद ऐकलं का? ओ बाबा काका सॉरी सॉरी सॉरी. जस्ट जायचे वेद सुरू झाले रे पशा. ऐक पशा, मी गेल्यावर माझ्या प्रॉपर्टीचं नीट बघशील ना रे? काय कसलं? माझ्या प्रॉपर्टीचं नीट बघशील ना रे? अरे श्रीमंत म्हाताऱ्या,
काय ठेवलंय प्रॉपर्टी? 2 सदरे, 2 लेंगे, 2 चड्ड्या आणि 1 चप्पल, ही तुमची प्रॉपर्टी. सगळं मी केलंय तरुणपणापासून, कळलं का? बघा कसं म्हणतोय बघ, सगळं मी केलंय. मी काहीच नाही केलं. जन्म कसा झाला मग तुझा? बाबा काय बोलताय? अरे, म्हणजे मी केलं नाहीये का? मला सांग. केलं रे तुझ्यासाठी. बरं एवढं तरी करशील का? त्या ग्राउंड फ्लोअरला तामणकर आजी आहेत बघ, त्यांना मी गेल्यावर ना एक पुरस्कार दे माझ्यातर्फे. मीच तुझा दौलत नावाचा. देशील का रे? मला खूप आवडतात रे त्या. देशील का त्यांना पुरस्कार? तुमच्या नावाने पुरस्कार देऊ? काय केलंय बाबा आयुष्यात तुम्ही? साधं झुरळ तरी मारलंय? हा, तिकडे ना गायकी ना अभिनय काही नाही अंगात. तुमच्या नावाने कसला पुरस्कार देऊ? आरतीमध्ये पण जयदेव जयदेव एवढं ओरडतं लहान मुलांसारखं. असं बोलशील तू? बाबा खरं जाणाऱ्या सांगतो, बापाला असं बोलशील? आई बाप निवडायचं स्वातंत्र्य असतं ना, तुम्हाला बाप म्हणून मी कधीच निवडलं नसतं. असं बोलशील रे? तुला कळत नाही रे बाबा. मग तुम्ही काय करताय सांगता? हो, छोटं ऑपरेशन आहे बाबा. ऑपरेशन हे ऑपरेशन असतं रे. ऐकलं का? तुम्ही मला सांग. सॉरी 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 नका जाऊ तिथे बाबा सारखे सारखे. नाही तसं नाही, ते नागिण झाले म्हणून एवढंच करतो मी. ऑपरेशन आहे शेवटी, ऑपरेशन असतं रे. एवढं तरी करशील का बाबा? एवढं तरी करशील का? काय? मी गेल्यावर ना माझी राख कॉकेशसच्या पर्वतावर टाक. कुठल्या पर्वतावर? कॉकेशस पर्वतांवर. कॉकेशस पर्वत? होय. तुम्हाला बरं माहिती कॉकेशस पर्वत? अरे शाळेत असताना वाचलाय मी भूगोलाच्या पुस्तकात. मला तेव्हापासूनची इच्छा होती तिकडे मी नाही तर माझी राख तरी जावी. कॉकेशस पर्वत. होय. टेबलावर उभं केलं तर डायपर ओलं होतं तुमचं. कॉकेशस पर्वत राट टाकून तुमची मृत्यू असतो रे बाळा. ऐका माझं, नाही होणार आहे मृत्यू वगैरे. मृत्यू असतो शेवटी. मृत्यू जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे. मृत्यू तुला सगळं काही शिकून जातो. मी मृत्यूवर एक सुंदरशी कविता केली आहे. ऐक ऐक. एवढी इच्छा आहे, एवढं ऐक बाबा, ऐक. बरं ऐकू. काय रे बापरे. मृत्यू म्हणजे काय? काय? मृत्यू आणि त्यू. तुम्ही पण ऐका असं. तुम्ही पण ऐका असं. मृत्यू. तुम्ही पण ऐका. मृत्यू म्हणजे काय? काय? मृ आणि त्यू एकत्र झाले की होतो मृत्यू. तुझच्या आधी मृ लावला की होतो मृत्यू. मृच्या नंतर त्यू लावला की होतो मृत्यू. ह्यालाच तर म्हणतात ना मृत्यू. घाण घाण. तुझी कविता ऐकून माझी नागिन हुळहुळले वाचाऱ्या. असं चिडायचं नाही हो. चिडणं बाबा मी या नाही ते कशाला त्याला छळताय तुम्ही? काका काका का छळताय तुम्ही त्याला? शेवटची इच्छा म्हातारीची तेही काका पोरगा पूर्ण करत नाही हो. सॉरी. ठीक आहे यार पशा, ठीक आहे. पण ह्याची एकही इच्छा पूर्ण करा. काय? मला पशा. यम नाही, MDME. आधी MBBS केलं, आता MDA. पशा या यमाच्या चेहऱ्यापेक्षा याची कॉमेडी भीतीदायक आहे. नाही रे पशा. डॉक्टर काय? माझी नागिन बघा ना. त्यापेक्षा श्रीदेवीची बघा नागिन. अरे ह्याला सांगा रे वत्सारीला. अरे तुला कळतं काय? माझी नागिन म्हणजे माझा आधार बघा सांगतो ना. अरे ओरडू नका. नागिनीच्या ओरडण्या नाही चाल. भीतीदायक आहे रे विनोद याचे. सॉरी. हे बघा ऑपरेशनची सगळी तयारी झाली आहे. 5 मिनिटात त्यांना ओटीत. लगेच घेऊन नाही बाबा चला. मला नाही. आराम करा. मला ओटीपी डॉक्टर ओटीपी नाही हो बाबा. मला ओटीपोटीत नाही जायचं. ऐक. ओटीपी नाही जायचं. पशा मी काय म्हणतो, याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जा आणि तिकडेच मारून टाका. थांबा. ऑपरेशन करता करता मारून टाका वासाड्याला. मी काय करतो बाबा अहो काही नाही. खरंच सांगतो तुम्हाला कळणार आहे ना, अगदी लेझरने होणार ऑपरेशन. थांबा ना बाबा. हो त्याचं टेन्शन घ्या ना. ह्यानं काय चिडवताय तुम्ही? नाही चिडवत रे पशा. चला आतमध्ये. पशा चाललो रे मी ऑपरेशनला. बाबा लगेच याल. तुम्हाला भेटेन नाही भेटेन मला माहित नाही. हा ठीक आहे शांत व्हा. पशा जायच्या आधी एक सिक्रेट तुला सांगायचंय पशा. आता नका सांगू, ते आल्यावर बोलूया. तुम्ही पण ऐका हो. हा तसा करतो. सॉरी.
सॉरी. चला आतमध्ये चला, खूप झालं, चला. चाललो पशा, चाललो रे. हा चला. कुठे? बीळ उघडा. बाबा इथून बाबा. पशा काय करतोय वाचायला? काय येडा झालं का रे तू? येता का? माझा स्टोन काढतो आणि नागेडीला नागमणी म्हणून देतो. येता का? अहो चला ना, ऑपरेशन आहे, काय करता तुम्ही? आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. अहो ते जरा ऑपरेशन म्हणून टेन्शनमध्ये आलं. आय एम सो सॉरी. बरं पण ते मला एक विचारायचं होतं काका, ते नागिन फक्त नागपंचमीलाच होते की कसं काय? बाबा का करताय? वा 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 वा, नागमणीहून चमकदार परफॉर्मन्स. भारी होता तो पंच, मस्त. सई. मुसुंबा, ड्रॉगन आणि हॅट्स ऑफ परफॉर्मन्स. मी ह्या सिरीजची फॅन आहे, मी या आजोबांची फॅन आहे. अरुण दादा सगळ्यात सिनियर माणूस पण मनाने सगळ्यात ज्युनियर. आणि आम्ही हा शो सुरू झाल्यापासून कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स करता अरुण दादा. हॅट्स ऑफ टू यू. वी लव्ह यू. आज पण तुम्ही एक एक जागा आउटस्टँडिंग काढल्या. आम्ही हुळहुळून गेलो तुमचा परफॉर्मन्स पाहून. समीरदा तू सोडत नाहीस यार. मला ती तुझी जिद्द फार आवडते. आणि 2-3 जागा नागमणी तर म्हणजे मेगा पंच होता. आणि मध्ये जे काही नाचला असला नागासारखा, आणि हा जो नाग होता तुझा, हा तो फार आवडला. मस्त परफॉर्मन्स होता. थँक्यू. मला अरुण काकांबद्दल एक सांगायचं. Yes. म्हणजे लिहिताना ते जर डोळ्यांसमोर असतील ना, तरच हे मोसंबीला मुसंबू बोलतील सुचतं. बाकी काय ना. किंवा त्यांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिताना खूप मजा येते. पण तुला एवढं सांगतो की त्रास द्यायला अरुणला जेवढी मजा येते ना, तेवढी जगात कोणाला येते. कारण तो ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो ते फक्त त्यालाच जमू शकतं. मग आजपासून आपण अरुण दादा या मंचाचे नागमणी आहेत असं डिक्लेअर करू. मंडळी, कर्तव्य आणि नातं यांच्या कात्रीत सापडलाय एक इन्स्पेक्टर. तेव्हा तुम्ही सज्ज व्हा या कातर वेळी विनोदाचे धमाके अनुभवण्यासाठी. ज्यासाठी मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. ऐकून घ्या की माझा आधी. दायगोडे नाही म्हणलं की मग नाही. पोलिसांना सुट्टी मिळत नसती, कळलं का? 17 वेळा 30 ऐकून दाखवू नका बरं का मला. माहिती आहे तुमचं नवीन लग्न झालंय. मग काय आता नवरात्रीत काय बायकोबरोबर दांडिया खेळायला जायची होय? हा, हे बघा, सुट्टी मिळणार नाही. जिथं तुमचा बंदोबस्त असेल तिथं बायकोला बोलून घ्या पाहिजे तर. हा, गर्दी बाजूला करायच्या निमताना आत घुसायचं आणि तिथल्या तिथं 2-4 स्टेप आणून घ्यायच्या. कळलं का? तसं पण सरकारनं आपल्याला एक दांडी दिली जाईल, दुसरी तिथल्या तिथं मॅनेज करायचा धिंगाणा. हा, आणि सारखं ती नवीन लग्न करू नका. 4 दिवसाची चांदणी असती ती, कळलं का? 3 वर्ष झाली की मग भेटा मला. स्वतःच म्हणाल, साहेब कुठं बंदोबस्त असला तर बघा की पाठवा की मला. हसताय का? लाज ठेवा. पण तोंडवर करून हसते ती. काय त्याच्या यायला एक एक माणसं भरले ती की नाही डिपार्टमेंटमध्ये. एक म्हणजे काय काकू तुमचं काय आता? काकू होय, काकू दिसते का? तुझ्या बायको आहे तुमची. हे बघ, सारखं सारखं केलेल्या चुकाची आठवण करून देऊ नकोस मला. काय हे झालं का? कुठला आवाज लावलाय का? रॉकीला पिऊन आलीस का काय? हे करतेस? असंच आहे माझा आवाज. कशाला बोंबला आलीस इकडे? जरा सुखाधन राहू दे की इथं मला एकट्याला. ऐकून तर घ्या ना, घरी राडा झालाय. काय झालंय? आईच झालंय का बापात झालंय? आई बापा नाही, मग तुमच्या आईनं माझ्या आईच्या डोक्यात रिमोट हाणलाय. बापरे, काय सांगती? कुठला चॅनल लागलाय मग? जोक करू नका बरं का, जोक करू नका. आता जोक काय ह्याच्यात? जोक काय ह्याच्यात? आईचं डोकं पार सुजलंय, एवढं झालंय, असं समोरनं टँगूळ आलंय. आईला मला एका लयच कौतुक वाटतं. म्हणजे डोकं नाही त्याचं, कसं काय डोकं सुचतं का नाही? बस तुम्ही आता माझ्या आईनं जर तुमच्या आईला काय केलं ना तर मग मला नाही सांगायचं. माझी आई काय साधू सुधी आहे वे? रोहित मानेची आई आहे. आई म्हणजे आयच असती. मग माहितीये, बसली की नाही उराव एवढा बियाचं नाही बेने तुला? घाबरत नाही आली. आणि कशाला बोंबलाय? तुझी आई सारखी घरी येते का आपल्या?
कशाला येते म्हणजे पोरगी आहे मी, तिची आठवण येते तिला म्हणून येते माझी आई. तू आहेस का तरी आठवण येण्यासारखी? हा लोधे बस इथं गपचूप. आठवणी ती सांगती मला. तुझ्या आईला माझी चूक झाली बोंबलायला का. ही गल्लीतल्या पुरी पटवायच्या नाही त्या गावा. माहेरा बाजूला असलं की नाही अख्खी खानदानला काय येऊन बसती घरात मग सारखी. तुझा बाप तर ढेकणा गच्ची काढलाच असतोय बेडला. बापाला काढायचं नाही आधीच सांगून ठेवतीये. काय काढायचं नाही. आणि भाऊ त्याच्यावरचा भाऊजी मला पोलिसात लावा पोलिसात लावा. अरे काय चोर पोलीस खेळतोय इथं. मग एवढा बोलतोय तर लावा की पोलिसात त्याला. लायकी नावाची एक गोष्ट असते माहितीये का? ऐकलंय का? लायकी काढायचं काम नाही आधीच सांगून ठेवते. लायकी नाही काढायची. आहे का तुम्हाला कोणाला लायकी? हा लाईट गेल्यावर लागा लोकांच्या पत्र्यावर चढून त्यांच्या वायरी कापून त्यातलं तांब काढून भांगारमध्ये विकणारा तुझा भाऊ. हा त्याला पोलीस मध्ये भरती करायचं होय ग मी. असं आहे तुमचं काय? नेहमी माझ्या भावाला पाण्यात पाहता तुम्ही. त्याला तर टंबऱ्यालाच बघितलं पाहिजे लागा. बसा तुम्ही आता. पाण्यात- लय गप्प बसा हुशार आहे. म्हणजे- हुशार आहे माझा भाऊ. हुशार आहे माझा भाऊ. एक दिवस कळल तुम्हाला. मी वाटच बघतोय त्या दिवसाची. भाऊ हुशार आहे भाऊ हुशार आहे. बघ आहे काय ते. होतंय. आहे ते हुशार. आहे तो काय झालं मोरे मोरे काय झालंय? कोण आहे? काय झालं? हा? याचा मित्रांनी हा गाडीचे लोगो चोरत होते. काय सांगताय? हा एक जण पळाला तर सालून की त्याला आणायला गेलेला आहे. हं. काय मिजास याची माहिती आहे? मला काय म्हणतो माहितीये काय? म्हणतो? साहेब मला पकडू नका. तुमचं साहेब आहेत ना तो माझा भावजी आहे. असा तुडवलाय ना याला इतका तुडवलाय. वासाड्या भावजी. हा बघा माझा भाऊ आहे. ही माझी ताई आहे तवा. यांचा मेवना आहे. हा माझा भाऊजी आहे तवा. आम्ही सख्खे भाऊ बहीण आहे मोरे. तवा करा दोघं करा तुम्ही. झालं का तुमचं? हा अरे सातारी तवा म्हणले की सातारी होय. पेन्या साहेब तुमचा मेवना आहे. जेवण आहे माझा. चुकलं साहेब. नाही नाही काय बघा मी याला पकडून आणला. मला नोकरीवरनं काढू नका. नाही, नाही, मोरे. माझं कुटुंब रस्त्यावर येईल. मोरे सॉरी चुकलं मोरे अहो, नाही काढणार तुम्हाला नोकरीवरनं. अजिबात नाही. उलट मी तुमची शिफारस वर करणार आहे. प्रमोशन करून देणार तुमचं. माझं तुम्ही गुन्हेगाराला पकडून आणला काय या. गुन्हेगार काय बोलताय? भाऊ आहे माझा. काय बोलताय? तेव्हा जुना गुन्हा आहे. हे आता नवीन गुन्ह्यात अडकलेला आहे. हा काय करतोय? काय करतोय बावड्या? तवा तवा गाड्यां तवा तो गाड्यांचे लोक चुरतोय जोर. गाड्यांचे लोक चुरतोय जोय. लाज वाटते का तुला? अहो भाऊजी तुम्हाला छंद आहे तवा. त्याचा छंद आहे. लहानपणी पण त्याला लोकांच्या घराच्या बाहेरून टमरेल गोळा करायचा छंद होता. काय लगा तुझे छंद आहेत? कमरेला चुरतोय जोय लोकांची. कमरेला चुरतोय जोय. चोरट्या तुला बरं झालं आईला तावडीत गावलाय तू. लग्नात काल पिळाला विसरलो नाही अजून मी. माकडा लोक चुरतेय जोय. गाड्यांची लोक चुरतेय जोय. ऐका ना काय कोपऱ्यात चला तवा. कोपऱ्यात नेते जोय मला. हा तसलं वाटलं रे तुला मी. तसलं वाटलं तुला. कसलं वाटलं तुला? येणे लोक चोरतेस मोरे कंप्लेंट बुक घ्या. कंप्लेंट बुक घ्या. मोरे भाऊजी थांबा. असं नका करू. ऐका ना माझा भाऊ आहे तो. ऐका ना तो परत नाही करणार असं. शपथ घे. ताईची शपथ घे. परत करणार नाही बोल. हे बघ तुझ्या शपथेपेक्षा कायद्याची शपथ मोठी असती. भरती होताना घेतलेली आहे ती मी. मला माझं काम करू दे. कळलं का मोरे? लिहा तुम्ही. मी काय म्हणतो साहेब ऐका किती झालं तरी तुमचा मेवना आहे का नाही? मग हो नातं जपायला पाहिजे का नाही? मोरे कायद्याच्या पुढे नाती भीती काय नसते ती. लक्षात ठेवा. लगा आपणच असं केलं तर लोक विश्वास ठेवतील कायद्यावर. नाही खरंय. आपलं काम आपण केलं पाहिजे. खरंय. लोकांना आपण आदर्श वाटलं पाहिजे. हा आणि आज त्याची सुरुवात तुम्हीच करायची. मी मग उद्याच्या पेपरात छापून आलं पाहिजे. हवालदार मोरेंनी न घाबरता इन्स्पेक्टरच्या मेहण्याला अरेस्ट केलं म्हणून. मेडल मिळतंय तुम्हाला. मेडल सेलिब्रिटी झाला काय लगेच. उद्याच्या पेपरात फोटो छापून येतोय बघा तुमचा आता. नो फोटो प्लीज. नो फोटो प्लीज. नो फोटो. नो प्लीज 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 प्लीज. पास झालं. पास झालं. ना पण बरं झालं आज तू तावडीत गावलायस माझ्या. मी तर म्हणतो प्रेसवालेच बोलवा उद्या आणि त्याच्यात छापू आपण. काय
पम्या वडनेरकर गाड्यांचे लोगो चोरतो गेली. ऐका ना, नको ना. थांबा खोडा त्याच्या आधी पुढे ऍड करा. काय ईशा वडनेरकरचा भाऊ पम्या वडनेरकर गाड्यांची लोगो चोरतो. आणि ईशा वडनेरकर आहे की नाही ती असं मोठ्या अक्षरात ठळक मध्ये करा. म्हणजे खोडू घट दिसलं पाहिजे एकदम. हे बघा एवढं चालेल. हिच्या एवढं मोठं करा. घट दिसलं पाहिजे एकदम. हा, त्याच्या पुढे अजून एक ऍड करा. जनार्दन वडनेरकरचा पोरगा ईशा वडनेरकरचा भाऊ ईशा वडनेरकर घट. मोठा ईशा एवढं चालेल का? एवढं हे बघा गाडी एवढं शाबास. गाडीचे लोगो चुरतू. गाडीचे आणि तुळसाबाई मध्ये टाका. तुळसाबाई म्हणजे ह्यांची आई. गाडीच्या लोगो मध्ये तुळसाबाई टाकू काय? हा मध्ये टाका. नाही बाबांची इज्जत नका ना काढू. आधी सांगते प्लीज प्लीज असं नका करू. सोडून द्या. अशी पण काय इज्जत आहे ग? आपल्या लग्नात लागा तुझ्या बापानं गुलाबजामचा टोप पळावला होता. कॅटरस वाल्यानं कुत्र्यागत आणला होता लागा. कसली इज्जत आहे का तुझ्या बापाची? एक जात घरातली सगळी चोर आहे तुम्ही. बाप गुलाबजाम चोरतो, तू माझ्या खिशातले पैसे चोरतीस आणि ह्यो लोगो चोरतोय. तुम्हाला सुटे इकडे पुढे पुढे तिकडे पुढे परत नाही बोलणार सातारी. बस इथं तू तर हिम्मत पण करू नको. कळलं का? कोण आहे मोरक्या तुमचा? मोरक्या कोण आहे? भाऊजी मोरक्या कोण आहे? सरळ कोण आहे मोरे? हे काय लिहिलंय जरा वाचा मोठ्या नाव. सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदरक्षण आहे खलनिगर नाही लिहिलंय ते. वरचं काय? वरचं कुठे एकच लिहिलंय तेवढंच. वरचिन नाही त्याचं खाली पण काय नाही. काय अर्थ आहे याचा? नाही माहिती साहेब. लाज वाटायला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. काय येस सर म्हणताय? काय अर्थ आहे सांगायचा? माहिती असेल. याचा अर्थ असा आहे सज्जनांची रक्षा करणं आणि दुर्जनांचा नाट करणं. ह्याला आज घ्या. आज ह्याचा एक एक लोगो सुजाव तुम्ही. सोडून द्या ना साहेब. थांबा फोन आलाय. हॅलो तिथं बस. हा बोला साळून घे. अच्छा आरोपी सापडलाय. थांबा आलो लगेच घ्यायला. साहेब दुसरा आरोपी सापडला त्याला लगेच घेऊन येतो. काय सांगताय? हो घेऊन येतो. घेऊन या. अरे त्याच्या भाऊजी कोपऱ्यात चला ना. परत कुत्रायच कर सारखं तुला कोपऱ्यात जायचे बेन या. तुला आज खडी फोडायला लावतो नाही बघ. कोपऱ्यात काय कोपऱ्यात बिपऱ्यात नाही. कोण आहे मोरक्या सांग बघ तुमचा. काय नाही मला. हो साहेब हा बघा याला घेऊन आलो. हा बघा हा खरा आरोपी आहे. वा रे वा तुझ्या. दादा दत्त्या साहेब हेच सांगत होतो. भाऊ हा यांचा भाऊ आहे. हाच आमचा मोरक्या आहे तवा. ते लोगो ना हात चोरतो, मार्केटमध्ये हात विकतो आणि हात पैसे घेतो. मी फक्त कोण येतोय का बघत असतो तवा. हेच कोपऱ्यात नेऊन सांगणार होतो तवा. जाऊ दे साला विषय मिटवा. चला जाऊ सगळी घरी. जाऊ घरी चला. ए बाबू असं करू नये रे. लोगो चोरतोय बेन या. चला घरी चला घरी चला. एक मिनिट साहेब. लोगो सोडतो. नाही काय हातात घेऊ नका साहेब. पोलीस साहेब थांबा. मला मेडल भेटलेला आहे. मेडल मिळायचे अजून. थांबा की वाईज नाही मिळालं काय? जरा थांबा वाईज. कशाला मारताय? भाऊ आहे व माझा त्यो. हे बघा मोरे असं करू नये. कसं आहे आता बारकी पोर आहे ती ना. आपण समजून घेतलं पाहिजे. नाही म्हणजे माझा भाऊ आहे म्हणून तसं काय नाही बाबा. आपलं म्हणजे आपलं एक हे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी माझं कर्तव्य पार पाडू का? ए लोगो चोरतोय सर. लोगो नाही चोरायचा. हा लोगो चोरायचा नाही. माकडा लोगो चोरतोय बघा. केलं का नाही? ओ भाऊजी काम केलं. माझ्या चेहऱ्याची काय ॲलर्जी आहे काय? गप तुला मग बघ कसं असतंय मोरी. ही जी छोटी गुन्हेगार असते ती नाही त्यांना आपण नीट समज द्यायची आणि मग सोडून द्यायचा. कळलं का? म्हणजे आपलं काम नुसतं गुन्हेगारांना पकडणं नाहीये. गुन्हेगारांना समजावणं पण आहे. त्यांच्यातनं गुन्हेगारी बाहेर काढणं हे पण आहे. आणि त्यांना एक चांगलं नागरिक बनवणं हे पण आहे.
आपण काय करणार, आपण त्यांच्यावर केस टाकणार, त्यांना आतमध्ये पाठवणार, ती तिथं आतल्या गुंडासनी भेटणार आणि मग बाहेर येऊन परत मोठे गुन्हे करणार. आपण तसं नाही करायचं. आपण आत्ताच असा धडा शिकवायचा का नाही त्यांना की पुन्हा त्यांनी तसं केलं नाही पाहिजे. म्हणजे आपलं माझं काय नाही, माझ्या जवळचे इथे म्हणून नाही. तुम्हाला खोटं वाटत असं म्हणजे बघा, ए बाळा असं करू नये बाबा, असं करायचं नाही, कळलं का? चोरतेस बिने बघा, मी माझं काम केलं आहे, समज दिलेले. चला झाला विषय मिटला, चला जावा घरी. काय कुठं जावा घरी जावा. कुठं घरी जावा? काय 8 टाका? काय 8 टाका? 8 टाका यांना. कुठं गेली वर्दी? कुठं गेली आता? हा शपथ कुठं गेली तुमची? असू दे, बारकं पोरग आहे, जाऊ सोडून दे. बारकाय दाढीवाला बारकाय वय? मग माझा भाऊ काय सिनियर सिटीजन आहे काय? लय बोलू नकोस. ओ मोरे भाऊजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना प्रेसवाल्यांना बोलवा आणि बातमी द्या, रोहित माने यांच्या धाकट्या भावाला लोगो चोरण्याच्या गुन्ह्याखाली अटक. काय बोलतीस? नाही, यशाच्या पोऱ्याला यशा म्हणू नकोस, यशवंतराव नाव आहे बापाच माझ्या. पण ठीक आहे, यशवंतराव मानेच्या पोराला, रोहित मानेच्या धाकट्या भावाला लोगो चोरण्याच्या गुन्ह्याखाली. 1 मिनिट, मध्ये कुठेतरी ती वच्छी पण घाला, यांची आई. नीट बोल बर का, वत्सला नाव आहे माझ्या. वत्सला या माने खानदानाच्या कलंकाला जेलमध्ये टाकला अशी बातमी द्या. तू आता लय बोलतीस बर का. लय बोल घरी बसा घरी हो. एवढंच नाही, काय त्यानं वडनेरकर कुटुंबाच्या एका निष्पाप पोराला खोट्या गुन्ह्याखाली अडकवला आणि रोहित मानेनं त्याला सपोर्ट केला म्हणून रोहित माने पोलिसावर चौकशी अशी बातमी द्या प्रेसवाल्यांना. लय शांतपणा करू नको, तिथं बसून पाठ करायची. सांगते स्वतःच्या भावाचं बघ काय ते आधी. तेच सांगितलं. काय तुझ्या भावाचं काय, माझ्या भावाचं काढतीस, तुझ्या भावाचं काय? सांगितलं ना, निष्पाप आहे पोरग. निष्पाप आहे होय? झालं का विषय संपला? आता माझ्या डोक्याला ताप नको, आता जावा, चला सगळं झालेलं आहे, जाऊ घरी, जाऊ घरी, जाऊ. हे करून बघू नको, जा घरी. 1 मिनिट साहेब. काय मेरा मुजीर एक करने के लिए मुझे इजाजत नहीं देता. मैं एक इनामदार पुलिस हूँ, सदा सर्वदा कायदे की रक्षा करूंगा. वार पाठांतर. हा लगा काय बोलताय मोरे, लगा नीट बोलाय तरी शिका की आधी. मुजाजत होय? मुजीर इजाजत म्हणतात त्याला. काय म्हणते ती? काय ते? इजाजत. जमीर असते ते, मुजीर नाही. मुजीर. बसा तिकडं. सगळ्यांच्या पाठांतराचा प्रॉब्लेम. बसा इकडं, बसायचं, नीट पाठ करायचं. स्वतःच वाक्य बोललाय ना, स्वतःच नीट पाठ करा. झालं की मग सांगा मला, मग ह्या नाटक करायचं. ए चला घरी. तुझ्या यायचं उठतेस का माकडा? ओ घराकडं जाऊ का तवा? ए दत्त्या, हे बघ ह्याच्या नादाला लागायचं नाही. ही लय बेकार पोरग आहे, बिघडवणार तुला ही. तुमचा भाऊ बिघडवतोय माझ्या भावाला. जा घरी, तू नाटकं करू नको सुगस. घरी जा म्हणलं की गप जायचं घरी. शानपण हो घरी जाती. हो घरी. डबा राहू दे माझा, डबा राहू दे. अरे जेवाय तरी. तुम्ही आणि तुमचा जमीर ते भाकरीला लावून जमीरच खाता. मला सांगता येत. मस्त कॉमेडी. जा जा या घरी या, तुम्ही बघते. मुजीर मेरा काय जुळतंय का मोरे? हा तेच जुळवतोय, मेरा मुजीर. परत मुजीरच आहे का अजून? जमीर असते जमीर. मी काय म्हणतो साहेबांनो, मेरा मुजीर आपण तसंच ठेवूया. आणि ते इनामदार आहे ना, त्याचं इमानदार केलं तरी चालेल काय? काय करायचं का मोरे तुमचं? मेरा मुजीर मुझे. अहो इमानदारच असतंय ते. अच्छा इमानदारच असतं, इनामदार. मेरा मुजीर. वा एकदम झॅक परफॉर्मन्स. तवा. बघूया हास्यरसिकांना तुमचं पाठांतर कसं वाटलंय. सोनाली ताई. अप्रतिम, खूप मजा आली. ईशा एक नवीनच कॅरेक्टर, तुझे जवळजवळ हंबरलीस तू आल्यानंतर. त्याच्यात खूप मजा आली. रोहित तुझं किती कौतुक करू, तू असा आज जाळ दिसतोयस, जेम्स बॉन्ड. म्हणजे भरपूर सिनेमे येऊ देत, असा फिट आणि हँडसम हिरो आम्हाला बघायला मिळू दे अजून. देशी हॉटनेस. म्हणजे खाल्लंस तू, फारच मस्त काम केलंस तू, फारच मजा आली. विनर. मस्त. सई. वजनदार परफॉर्मन्स होता. सावत्या
मी पण हेच म्हणणार होते की तू आज खूप हँडसम दिसतोयस युनिफॉर्म मध्ये, एकदम तू देशी हॉटनेसच हो तवा. तू खऱ्या अर्थाने आपल्या पश्चिम महाराष्ट्राची सातारी ही भाषा जगभरात पोहोचवली आहेस, त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि असं म्हणणंही वावगं ठरणार नाही की तू त्या भाषेला ग्लॅमर पण दिलंयस, त्यामुळे त्याच्यासाठीही धन्यवाद. गॉड ब्लेस यू. मस्त. वा 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 वा.